बिन दुखन लागीने, मीरा की प्रभु कब रे मिलोगे, मीरा की प्रभु कब रे मिलोगे, दुख मेटन सुख देन, दुख मेटन सुख देन, दर्श बिना दुखन लागीने, दर्श बिना दुखन लागीने। नाम देवा, धन्य धन्य नाम देवा, मंत्र सांगितला सोपा, मंत्र सांगितला सोपा, निवारिले भवतापा, निवारिले भवतापा, धन्य धन्य नाम देवा, धन्य धन्य नाम देवा। स्वरूप सुंदर सृजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा राम, आत्मा राम का सम्मान करिए ध्यान, धरिए राम का गुणगान, करिए राम का। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान, धरिए ध्यान, धरिए राम का गुणगान, करिए राम का गुणगान, करिए राम का। तुझे मुखा पांडुरंगा, पाहता तुझे मुखा पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख। योगियाचा ध्यानी ध्याताना तुडसी, योगियाचा ध्यानी ध्याताना तुडसी, ध्याताना तुडसी। योगियाचा ध्यानी ध्याताना तुडसी, ध्याताना तुडसी। तो तू आम्हापासी मागे पुढे, तो तू आम्हापासी मागे पुढे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख,
अनंत जन्मीचे विसरलो दुःख नाम म्हणे जीवे करीन लिंबलोण नाम म्हणे जीवे करीन लिंबलोण विटे सहित चरण ओवाळीना विटे सहित चरण ओवाळीना अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुखा पांडुरंगा पाहता तुझे मुखा पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख. रामकृष्ण. सर्वात प्रथम विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर नतमस्तक होऊन महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम. आपल्या सगळ्यांसाठी सर्वात कठीण म्हणजे मनाला नियंत्रित करणं. भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियांच्या अधीन असतो. मनःषष्ठः इंद्रियाणां प्रकृतिस्थानी कर्षति. इंद्रिया विषयाद्वारे आकर्षित होऊन आपण आपली अधोगती होऊ देऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिया विषयाद्वारे आकर्षिला जातो तो तितक्याच प्रमाणात भौतिक अस्तित्वामध्ये गुंतत जातो. यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत भगवत भावनेमध्ये स्थिर ठेवणे. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन इकडं तिकडं भरकटते. त्याला खेचून आणून आत्म्याच्या ठिकाणी नियंत्रित करायचं असतं. बहु चंचल चपल जाता येता न लगे वेळ. आता आपण सगळे सत्संगमध्ये आहोत पण आपल्या मनाला दिल्लीला जाऊन यायला काहीच वेळ लागणार. आपल्या उद्धाराचं आणि विनाशाचं कारणही मनच आहे. बद्ध जीवासाठी मन हे हितकर्ता मित्र आहे तर तसेच अहितकर्ता शत्रूसुद्धा. मनुष्यासाठी मन बंधनाचं आणि मुक्तीचंही कारण ठरतं. इंद्रिया विषयामध्ये गुंतलेलं मन हे बंधनास कारणीभूत ठरतं तर इंद्रिया विषयापासून दूर गेलेलं मन हे मुक्तीस कारणीभूत ठरतं. ज्यांनी आपल्या मनाला जिंकलेलं आहे त्यांच्यासाठी मन हे त्यांचा सर्वोत्तम मित्र आहे. पण जे असं करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत ना त्यांच्यासाठी त्यांचं तेच मन त्यांचा परमशत्रू आहे. मनाला संयमित करू शकत नाही ना ते जो मनुष्य मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी एका सर्वात मोठ्या शत्रूबरोबर राहत असतो. आपल्याला शत्रूची गरजच नाही. आता मन काय करू शकतं हे जर सांगायचं ठरलं एक उदाहरण आहे, संदर्भ आहे. एकदा दोन व्यक्तींना फाशीची सजा होणार होती तर वैज्ञानिकांनी विचार केला की त्यांच्यावर प्रयोग करावा. तर वैज्ञानिकांनी प्रयोग करण्यासाठी 2 खोबरा नाग आणले आणि त्यांना दाखवलं की उद्या तुमची या खोबरा नागनं चावण्याने मृत्यू होणार आहे. त्या दोघांनीही मनामध्ये निश्चय केला होता, ठरवलं होतं की उद्या आम्ही खोबरा नाग चावणार, आम्ही मरणार. ज्यावेळेस त्यांना फाशीची सजा होणार होती त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि एक टाचणी घेऊन त्यांच्या पायाला असं टोचलं. विचित्र, दोघंही जाग्यावर मेले. कारण त्यांच्या मनाने निश्चय केला होता की आम्हाला खोबरा नाग चावणार आहे आणि आम्ही मरणार आहोत. ही मनाची शक्ती आहे, ही मनाची ताकद आहे. मन जर विचलित अशांत असेल तर आजूबाजूला किती बी झगमगाट असू द्या ते वेडतच वाढते. कारण आपला अशांत मन आपल्याला एकटं पाडत असतं आणि त्याला असं करण्याची संधी कधीच देऊ नये. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात,
मनाच्या तळमळे चंदनही अंग पोळे. जर मन नेहमी विकाराने तळमळत असेल तर अशा अशांत मनाला सर्वात शीतल असणारं चंदनसुद्धा शांत करू शकत नाही. ज्यांनी आपल्या मनाला जिंकलेलं आहे त्यांच्या परमात्मा प्राप्तच आहे, त्यांना शांती प्राप्तच आहे. अशा मनुष्यासाठी सुख दुःख मान अपमान सर्व गोष्टी सारख्याच असतात. मनाला संयमित करण्याचा परिणाम म्हणजे भगवंताच्या आदेशांचं पालन करणं. आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे, मनाला भगवंताच्या चरणावर एकाग्र करण्याचा प्रयत्न खूप केला पण काय करावं होईनाच गेले. 108 मोत्याची माळ जप करताना मन भरकटते पण 500च्या नोटाची गिनती करताना मात्र एकाग्र राहते. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. प्रत्येकाच्या हृदयात परमात्म रूपाने स्थित असणाऱ्या भगवंताच्या आदेशांचं पालन करणं हे वास्तविक जीवाचं लक्ष्य आहे. पण आपलं प्रवाहाविरुद्धच आहे. आपण आहोत एकाचे आणि झालो एकाचे. परमात्मा तत्व काही लांब नाही की जाऊन आणायला टाइम लागतंय म्हणल्यासारखं. आत्मा भी अंदर है, परमात्मा भी अंदर है और उस परमात्मा से मिलने का रास्ता भी अंदर है. मग इतकं सगळं इतक्या जवळ असूनही प्राप्त का नाही? कारण आपण प्रकृतीच्या अधीन आहोत, मनाच्या इंद्रियाच्या अधीन आहोत. पण योगी संत व्यक्तींना भगवंत प्राप्त आहेत कारण ते प्रकृतीच्या अधीन नाही आहेत, निर्लिप्त आहेत. ते दिसायला आपल्यासारखेच आहेत पण श्रेष्ठ आहेत कारण त्यांनी मनावर विजय मिळवलेला आहे. वास्तविक योगी किंवा संत सर्व प्राणी मात्रामध्ये भगवंताला पाहतात आणि भगवंतामध्ये सर्व प्राणी मात्राला. परिपूर्ण योगीला संतांना जाण असते की भगवंत नित्य दिव्य आहेत. योगी व्यक्ती आपल्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला भगवंताच्या चरणावर समर्पित करतात. प्रत्यक्षपणे भगवत भाव असणारा मनुष्य खरा संत किंवा योगी आहे. अशा संतांना ब्रह्मदेवाचे, परमात्म्याचे आणि परमात्म्याच्या परमसत्तेचे परिपूर्ण ज्ञान असते. योगी व्यक्तीचे किंवा संत व्यक्तीचे सर्वोत्तम कार्य म्हणजे ते आपल्या मनाला कधीच भगवंताच्या चरणावरून भरकटवू देत नाहीत. कधीच भगवंताचं क्षणभरही भगवंताचं विस्मरण होऊ देत नाहीत. महाराजांनी सांगितलेलं आहे, योगी व्यक्ती तपस्वी, ज्ञानी आणि सखाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण योगी व्यक्तींना भगवंत नित्य प्राप्त असतात. परमसत्याच्या अनुभवाशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी ठरतं. देवाला जाणणं हे जीवाचे ध्येय आहे. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात चतुर्भुज विष्णू रूपामध्ये स्थित आहेत. त्या परमसत्याला जाणण्याचा आणि अंतरंगी परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकायदातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांनाही व्यासपीठावरून प्रणाम आहे. भगवत तत्व, राम तत्वाची चर्चा या सत्संगाचा केंद्रबिंदू आहे. कुठल्याही पारमार्थिक चर्चेमध्ये एक केंद्र असावं, तसं आपण हे तत्व एक केंद्र ठेवलेलं आहे.
शेतकरी लोकांना माहीत आहे, मळण ज्यावेळेस असते शेतामध्ये, बैलांची मळण चालते, तेव्हा ते चालण्यासाठी एक मेड असते. तसंच आपल्या परमार्थामध्ये एक मुद्दा असावा, एक ध्येय असावं, एक प्रयोजन असावं. बिना मेड मळण होऊ शकत नाही. मेड नसेल तर मळण नाही. बैल सैराट जातील कोणीकडे, खळ्याच्या बाहेर निघून जातील. तसे जे इंद्रिय आहेत हे परमार्थाच्या बाहेर निघून जाण्यासाठी वेळ लागत नाही, पण याच्यासाठी एक मेड असावी, एक मुद्दा असावा. मुद्दा हेच असावं, परमार्थाचा उद्देश परमात्म तत्वाची प्राप्ती, हेच परमार्थातले मेड आहे. परमात्म तत्वाच्या प्राप्तीचा उद्देश हे मेड आहे, प्राप्ती नाही अजून. असं याच्या अवतीभोवती आपणाला भगवत चर्चा करायची आहे, जेणेकरून खळ्याच्या बाहेर धान्यही जाणार नाही आणि मळणीला लावलेले बैल बी जाणार नाही. तर असे केंद्र असावं, असं एक मर्यादित जाग्यामध्ये राहणं, आणि हेच मर्यादा पुरुषोत्तमाची शिकवण आहे. भगवान राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. या पद्धतीनं आपण त्या खळ्यामध्ये जर फिरत राहू, करत राहू चर्चा, तर आपलं मन एवढं सतवणार नाही. आताच यमुनानं सांगितले आपणाला मनाबद्दल, खूप सुंदर बेटा. असं वाटलं होतं की तिचंच ऐकत राहावं आता, परंतु काय करावं, ते आपली गुरु नाही म्हणून आपल्याला ऐकू वाटणं गेलंय, है ना. आणि भगवत चर्चा करीत असताना भगवंताचं होऊन चर्चा करणं वेगळं आणि सांगितलं यमुनानं की आपण आहोत एकाचे, झालोत एकाचे. म्हणून त्या चर्चेमध्ये काही राम नाही. त्याच्यामध्ये रस नाही. चर्चा करणारे लोक अभ्यासानं एवढी मोठी चर्चा करू शकतात की माणसाला आकर्षित करू शकतात, परंतु त्याच्यामध्ये राम नाही. वस्तू कितीही अनमोल असली तरी त्याच्यामध्ये राम नसेल तर ते जड आहे. चेतना नसेल तर ती जड वस्तू आहे. पृथ्वी मोलाचा एक एक मणी माता जानकीनं हनुमंताला दिली. अनेक वानरांना काही काही देण्यात आलं. तुम उपकार सुग्रीवही कीना राम मिलाय राजपद दिना. कोणाला राज्यपद मिळालं, कोणाला सोन्याचे मुकुट मिळाले, कोणाला काही गाव मिळाले, कोणाला काही मिळालं. वस्त्र भूषण अलंकार सन्मान सत्कार गौरव सर्व मिळालं, परंतु एक हनुमंताला काहीही दिलं नव्हतं. कारण की हे सगळं मिळू शकते, परंतु राम मिळणं, राम तत्व मिळणं कठीण आहे.
जोपर्यंत याच्यात रुची आहे तोपर्यंत त्याची रुची होऊ शकत नाही. संतांनी सांगितलं की राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. शेवटी मारुती रायाला काहीच मिळालं नाही, याची दया आली सीतेला, माता जानकीला. सध्याच्या काळामध्ये अशी घटना आहे की हे जे साधू मंडळी आहेत ह्या काळातले, ज्यांनी थोडंसं विरक्त होऊन असत वस्तूचा पसारा त्याग केलेला आहे आणि ज्याच्याकडे भरपूर पसारा आहे, ज्या साधूकडे, हे दोन वर्ग समाजामध्ये पाहायला मिळतात. त्यावेळेस हे समाज काय करते की ज्या साधूकडे ते पसारा नाही त्याला बिचारा म्हणतात. काय म्हणतात? काय. आणि साधू बी बोलायला लागतात की हे प्रारब्धात पाहिजे, सगळ्याच महाराजांना मिळत नाही, हे मठ, हे अंगठ्या, हे सोनं सगळ्याला मिळत नाही. हे कोण म्हणतात? ते महाराज लोक बी म्हणतात. आणि समाज काय म्हणते? पाप महाराजाचं एवढं करतंय परंतु काहीच नाही महाराजापाशी. हे बी बिचारा समजतं. तसं माता जानकीला भ्रम झाला की बिचारा हनुमान. हनुमानजीला काय म्हणले ते ना? बिचारा. आणि रामाला म्हणू लागले की तुम्हाला काही कळते का हो? हे सर्वांना काही काही दिलं, पण सर्वापेक्षा ज्यांनी मेहनत जास्त केली त्यालाच काही दिलं नाही. हे रामाची चूक आहे की नाही? हो तर म्हणा, नाही तर म्हणा. चूक नाही का? का चूक नाही? परमभक्त कोण आहे? अतिप्रिय कोण आहे? जास्त जवळचा कोण आहे? रामाच्या. हे असं कसं फकीर? रामाला एवढं तरी डोकं असं? आपल्या एवढं तर डोकं रामाला बी नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. बिचारा समजून त्या माता जानकीनं 9 रत्नाचा हार दिले. आता माता जानकीचा उपहार आहे, तिरस्कार करता येत नाही. तो गळ्यात घातला आणि झाडावर छलांग मारली, जाऊन बसला झाडावर. माता जानकी पाहू लागली त्याच्याकडे. ते तर आपली माकड चेष्टा सुरू केली त्यांनी. एक एक मणी घ्यायचा, दातामध्ये धरायचा, काडकन फोडायचा, असं असं पाहायचा, घुलकावून बघायचा. असं वानर कसं बघते, फेकून द्यायचं. माता जानकी म्हणा, माता जानकीचा जीव खालीवरी होऊ लागला. कशामुळे? अरे एवढे अनमोल एक एक मोती मणी, पृथ्वीचा मोल आहे त्याचं. माय माय म्हणजे माझा हार गेला, माझा हार गेला, माझा हार गेला, हार गेला है ना. ते ती चिंता करू लागली आणि म्हणाले, रे रे मारुती, तुला काही कळते का? ते म्हणला, मला एकच कळते, बाकी काही कळत नाही. फरक एवढाच आहे की संतांना जे कळतं ते जगाला कधीच कळत नाही, आणि जगाला जे कळालंय ते संतांना कधीच कळालं नाही. बस एवढंच अंतर आहे. जमीन आसमानचा फरक असल्यामुळे संताचं आणि जगाचं कधीच जुळलं नाही. जगाची पहुंच नाही तिथपर्यंत. ते कुठं गेलेत, कुठपर्यंत आहेत, त्यांची स्थिती काय, गती काय, हे आमच्यासारख्या सामान्य माणसाला काय कळणार? मग त्याची निंदा तरी करायची नाही, तरी त्याच्यावर अन्याय तरी करायचा. आपल्यापेक्षा वेगळं दिसलेल्यावर त्याचा द्वेष करायचाच माणूस.
अशी परिस्थिती होते. म्हणून तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान मानू नये. सारखे दिसतात पण ते कुठं असतात, हे कुठं असतात. ते वर्तत दिसते देही परी देही ना माझ्यात आहे. ते सगळे नवरत्नाचे हार फोडून फोडून टाकून दिले, निस्ता दोराच राहिला गळ्यात. तेव्हा माता जानकीने विचारले की अरे तुला याचं मोल माहिती नाही. तेव्हा त्यानं सांगितलं या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. भगवद्गीता सांगते की जिथं संत जागे आहेत तिथं जग झोपलेलं आहे, आणि जिथं जग जागा आहे तिथं संत झोपलेले आहेत. हे झोपतात तिथं ते जागतात, ते जागतात तिथं हे झोपतात. असा ताळमेळ कधी लागला नाही, आणि लागल की नाही याचं काही अंदाज नाही. तर माता जानकीला बी समजलं नाही की हे माकड आहे, ह्याला किंमत कळाली नाही, संसाराची किंमत कळाली नाही, याला महत्त्व माहीत नाही, याच्या नशिबात नाही. कोणाच्या? हनुमानजीच्या. आमचं नशीब किती मोठं आहे. आणि शेवटी मग तिने विचारल्यावर त्यांनी सांगितलं की म्हणले तू नवरत्नाचा हार फोडलास का? तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये राम आहे का असं मी पाहिलं. अरे वेड्या, राम नसल तर काय झालं, त्याला किस काम का? त्याच्यात राम नाही, त्याचं काही काम नाही. मग जानकीनं म्हणली असं असेल तर मग तुझ्यामध्ये राम निघणा गेला तर कसं करतोस? तुझे बी 2 भाग करून टाक. राम नाही ते फोडून टाकाव ना, तुझे बी 2 भाग कर. ते म्हणला ठीक आहे, राम असेल तर राहतो, नाहीतर लगेच असे दोन्ही हाताचे नख छातीमध्ये खुपसले, छाती फाडली. माता जानकी काय बघते? रामच नाही, मधी सीता बी बघाले. राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. मध्ये राम आहे, लक्ष्मण आहे, सीता बी आहे. त्यावेळेस सीता मातेच्या मनामध्ये नवरत्नाच्या हाराचं जे महत्त्व होतं, जे ममता होती, महिमा होती, अस्तित्व होतं, जे काही होतं त्या याच्याबद्दल आता निघून गेला. माता जानकीच्या मनामध्ये त्याचं महत्त्व होतं, पण आता निघालं. कोणामुळे निघालं? हनुमंताच्या प्रॅक्टिकल उपदेशामुळे, क्रियेमुळे, कर्मामुळे. त्यांनी करून दाखवलं. तुमचं आमचं बोलूनच जिंकतो आम्ही, हनुमानजीनं करून दाखवलं की अगर माझ्या हृदयात राम नसेल तर मी बी राहणार नाही. जोपर्यंत राम आहे तोपर्यंतच मी राहणार. एवढं रामाशी तादात्म्य, एवढं रामाशी एकरूपता, एवढं रामाचं महत्त्व ज्याच्या लक्षात आले, रामतत्व ज्याच्या जीवनामध्ये आहे, तोपर्यंत राम तत्व कळत नाही, तोपर्यंत संसाराचं महत्त्व, असत वस्तू पदार्थाचं महत्त्व आपल्या डोक्यातून कमी होत नाही. आणि मग हे कमी होण्यासाठी आपणाला सत्संगाची गरज आहे.
ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय असा आहे, याच्यासाठी आहे की नश्वरत्व लक्षात आल्याशिवाय विरक्ती टिकून राहत नाही, ज्ञान स्थिर होत नाही. माणसामध्ये ज्ञान नाही का स्थिर नाही? स्थिर नाही. प्रत्येक माणसाला ज्ञान आहे, कोणीही बोलतंय हे खरं नाही असं कोण म्हणत नाही, पण ते खरं नाही म्हणायचा जो भाव आहे तो स्थिर नाही आहे का? निश्चय होत नाही. जेव्हा संताच्या संगतीत बसू आम्ही, नश्वरत्व लक्षात येईल, तेव्हा ज्ञान स्थिर होते. माऊलीने एक ओवी लिहिलेली आहे, शक्य झालं तर पाहू आपण, नाहीतर महाराजांना विचारू. का फळाच्या हवा हृदयी कामू झाला रिगावा, तेथ ज्ञानाचा दिवा घसनी गेला. आपल्याकडे ज्ञानाचा दिवा पेटूनच मनुष्यजन्म दिलेला आहे. जेव्हा तुम्ही मनुष्य झालात तेव्हा तुमच्यामध्ये ते दिवा लावूनच पाठवून दिलेला आहे. कोणता दिवा? ज्ञानाचा. पण प्रकाश का नाही? तर ते ज्ञानाचा दिवा कोणाचा स्थिर नाही. कशामुळे? वारं आलं तर काय होते? असं असं हलत राहते. तसं आमचं जे ज्ञान आहे, वैराग्य आहे, ते स्थिर नाही, असं हलण्यावरच आहे, स्थिर नाही. आहे की नाही की, आहे की नाही की, बरोबर आहे की नाही की, विश्वास देव आहे आहे पण हल्ला दिवा आहेच, स्थिर झाला दिवा. भावार्थ दीप म्हणतात त्याला. आहे, पक्काच आहे असा निश्चयच होत नाही. मग ते दिवा असं मावळून चाललेलं दिवा पेटूनच दिलेला आहे तिथून, परंतु कोणी स्थिर झालेलं नाही. कोणी गंभीर प्रशांति में यह जलता है दिया, कहे टुकड़िया आसन पे निज प्रकाश में पाया, यह ज्योत जले हरदम. गुरुदेव दया कर दे, हम ध्यान धरे तेरा. तुकडोजी महाराज भी प्रार्थना करतात की गुरुच्या आसनावर बसल्यानंतर गुरुच्या कृपेनं ते ज्ञान दिवा आम्हाला प्रकाश मिळाला, परंतु ते हरदम तेवत राहो, विझून जाऊ नये अशी प्रार्थना केली. आता असं नाही, आता आपण सत्संगमध्ये बसला, सगळ्याचा दिवा आता लागला. आता प्रत्येकाला वाटते 2 मिनिट की आम्ही साधू आहोत, आम्ही वैराग्यवान आहोत, आम्ही विरक्त आहोत, कोणालाही वाटते. परंतु जसं इथून गेटच्या बाहेर जाऊन चप्पल घातली पायात की आता जे भाव आहे आपल्यामध्ये ते भाव पुन्हा राहत नाही. कुठं जाते हो? तर ज्ञान किती आहे याच्यापेक्षा ते स्थिर आहे का याला महत्त्व आहे. किती का असणं, स्थिर असा तोपर्यंत लाभ होत नाही. आता तर भरपूर ज्ञान आहे आपल्याला इथं बसलं तोपर्यंत, सांगणाऱ्यापेक्षा भी ऐकणारा लय उंच जाते ज्ञानानं. आता असं वाटते की महात्मा झालो आपण. आता सांगणाऱ्याला तर वाटते, पण ऐकणाऱ्याला बी वाटते, पण इथून गेल्यानंतर ते टिकत नाही. म्हणून विरक्ती वाचूनी काही ज्ञानासी तगनेची नाही.
15वा अध्याय, 15वाच ना, हां 15वा अध्याय. विरक्ती आल्याशिवाय ज्ञान येत नाही असं नाही, पण टिकण्यासाठी काय लागते? विरक्ती. आणि ते विरक्तीच आमच्यामध्ये पाहायलाच मिळत नाही. आसक्ती आहे, संग्रह आहे, परिग्रह आहे, आग्रह आहे, नवे नवे दुराग्रह आहे, परंतु विरक्ती नाही. आणि तेव्हा ते ज्ञान टिकते. इतकं चांगलं ज्ञान बोलता येते आपणाला, खरंच हो. याच्यासाठी ब्रह्मदेव बी तरसत असेल की हे ज्ञान आपणाला बी नाही म्हणून, परंतु टिकतच नाही. टिकण्याला महत्त्व आहे. टिकण्यासाठी विरक्तीची गरज आहे. आणि विरक्तीसाठी विवेकाची गरज आहे. आणि विवेकासाठी सत्संगाची गरज आहे. बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. तर ज्ञान किती आहे आमच्याकडे हे याला माप लावू नका, याचं गणित करू नका. आपल्याकडे टिकतंय किती याच्यावर ध्यान द्या. हे खूप महत्त्वाचं आहे. एक सूत्र आहे, मी लिहून काढलं. आपण किती प्रमाणात साधन करतो, किती प्रमाणात परमार्थ करतो हे पाहण्यापेक्षा किती प्रामाणिक करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रमाण जर पाहायला गेलं तर आता 12 गाड्या परमार्थ आहे आपला, थोडा नाही. अरे रे रे, उपास काय, तपास काय, व्रत काय, नेम काय, वाती करून करून तो वात उठली काही काही लोकांना. कमी नाही परमार्थ. बरं आहे, काही काही तर सत्संगामध्ये रू घेऊन येतात बाया. इथं नाही ना कोणी आणलं नाहीत कोणी. प्रमाण वाढलं पण प्रामाणिकता शून्य आहे. आणि गरज प्रामाणिकतेची आहे. संतांनी सांगितलंय, थोडे परी निरे व्हावे. शब्द काय? थोडे परी निरे म्हणजे निरस. काय म्हणतात त्याला? मिसळलेलं राहू नये. आमचं प्रमाण वाढलं भक्तीचं, परंतु ते मिश्र झालं सगळं. काय काय मिसळलं मध्ये काही माहीत नाही. श्रावण महिन्यामध्ये सगळेच महादेवाचे भक्त आहेत. आता कोणी बी नको ते न बी, ज्याला उठून बसाय ना ते बी, झाडाला पाला राहिला नाही बेलाच्या. महादेव जाजावून जाईल एवढं भक्ती झाली आता. अभिषेक काय, त्याच्यावर बेल काय, त्याच्यावर हे काय, त्याच्यावर ते काय, हा हा हा, वजच वज. पण तो प्रामाणिकता किती आहे? 1 लक्ष बेल वाहण्याचं प्रण आहे काही भक्तांचं. संत सांगतात की 1 लक्ष बेल वाहण्यापेक्षा बेल वाहत असताना आपलं लक्ष किती आहे देवावर हे महत्त्वाचं आहे. 1 लक्ष बेल वाहा अथवा नका वाहा, पण वाहत असलेल्या बेलाचा सोबत आपलं लक्ष किती आहे. 1 लक्ष बेल आहे की नाही की, पण बेल वाहताना लक्ष आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. हे की नाही? अशी प्रामाणिकता आणण्यासाठी सत्संग आहे, प्रमाण वाढवायसाठी नाही. एक मजेदार गोष्ट सांगतो तुम्हाला, लक्षात येईल. शिकले सवरलेले लोक आहेत, शहाणे आहेत सगळे, माझ्यापेक्षा तर अनपढ कोणीच नाही. आज सध्याच्या काळामध्ये हायब्रिड नावाचं सीड निघालं.
आहे की नाही? प्रत्येक बोर असो, जांब असो, कापूस असो, ज्वारी असो, गहू असो, अथवा कुठलंही धान्य असो, फळ असो, काही असो, काय निघालं? हायब्रिड. कमी वेळेमध्ये येणार आणि आकारानं मोठं राहणार. सेम परमार्थ बी हायब्रिड झाला. आता कमी वेळेत महाराज होणार आणि मोठा महाराज होणार. 6 महिने 4 महिन्याचं पीक आता किती महिन्यात यायलंय? किती महिने लागत होतं पहिला? 4 महिने लागत होतं ना? जे ते बरोबर करून घ्या शेतकरी तुम्ही, मला काही माहीत नाही, पण जास्त कालावधी लागत होता त्याला. ते तर हायब्रिड अर्ध्या 4 महिने लागत असेल तर आता 2.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये पीक यायलंय. म्हणजे त्याचा कालावधी कमी, वेळ कमी, आकार मोठा. वेळ कमी, उत्पन्न जास्त. याला काय म्हणतात सांगा? पूर्वीच्या काळामध्ये एक कीर्तनकार, एक साधू व्हावं म्हणलं तर पूर्ण जीवन जात होतं त्याचं. 12 वर्ष तर पाणी भरावं लागत होतं. आता फक्त 5 वर्ष जाऊन यावं आळंदीला. मोठा महाराज, केवढा? हातात मावना आपल्या. उत्पन्न वाढलं, वेळ कमी वेळेमध्ये उत्पन्न जास्त झालं. हे सगळं बिघडत गेलं. कारण एकच आहे की जे प्रामाणिक राहते ते कमी राहते. थोडे परी निरे व्हावे, आणि जे अप्रामाणिक आहे ते अधिक प्रमाण असते, त्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, खूप ध्यान लावून ऐका, समजते. ऐकलं तर आपल्या लक्षात येते. छोटे छोटे बोराचा आकार असायचा. आपले गावराणी किती गोड, किती खायला चांगले लागायचे, रुचकर लागायचे ते बोरं. आंबूस आंबूस असं तुम्हाला सांगलं तर तुम्हाला खाल्यावानी वाटाले ना. किती छान बोरं. आता ते जांबा एवढं बोर, किती बोरा एवढं बोर नाही. आता जांबा एवढं बोर. जांबा एवढं बोर आणि 24 तास घोर खाऊन काय झालं सांगतो तुम्हाला. एक छोटेसे आकार, एक 10 बोराचं एकच बोर झाला होता ना. 10 बोराचा एकच बोर. पण तो गंमत अशी होती की त्या छोट्या बोरामध्ये, एका बोरामध्ये 10% विटॅमिन आपल्याला भेटत होता. शक्ती, त्याच्यामध्ये जे काही पौष्टिकता आहे ते किती टक्के होती एका बोरात? एका बोरातून 10% भेटत होती. तर तसे 10 बोरं खाल्ले तर आपल्या शरीराला जे पाहिजे, जे आवश्यक आहे तेवढा विटॅमिन भेटून जात होता. आणि छोटे असल्यामुळे आपण किती खात होतो? 10. आणि 10मुळे आपल्या विटॅमिनची भरती होत होती. आता 10 बोराचं एकच बोर झालं, परंतु त्या बोर मोठं झालं, पण त्याच्यामध्ये जे विटॅमिन जे राहते, जे शक्ती राहते ते वाढली नाही. ते किती आहे? ते 10%च आहे. म्हणून तुम्हाला ध्यान लावून ऐका म्हणालो. लक्षात यायले का? मोठ्या बोरामध्ये एक बोर खाल्लं तर पोट भरलं, पण विटॅमिन किती मिळालं? आणि 10 बोर छोटे खाल्ले तर किती मिळालं?
मग मोठं झाल्यामुळे पोट भरू शकते, परंतु काय मिळणार गेले? हां, तसं परमार्थ खूप मोठा झाला, त्याच्यामुळे बरं वाटायला ते करायला पाहायला मजा यायली, परंतु आपणाला जे शक्ती लागते या परमार्थामध्ये संयम करण्यासाठी, विवेकासाठी, वैराग्यासाठी, विरक्तीसाठी, ते शक्ती मात्र ह्या परमार्थानं आपणाला भरती होईना गेली. कशामुळे होईना गेली? नाही आलं लक्षात? आपल्याला काय वाटायला की एवढं मोठं बोर खाल्लं तर ताकद का येईना गेली? ते बोर ताकदीसाठी नाही, आता फक्त पोट भरायसाठी आहे. आता परमार्थ संत होण्यासाठी नाही, उद्धरून जाण्यासाठी नाही, फक्त बोर कशासाठी? आता ते शक्तीसाठी नाही. आता तसं पारमार्थिक शक्ती प्राप्त करण्यासाठी परमार्थ आता उपयोगी नाही, कारण हायब्रिड ही गत समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सज्जन हो, आपल्याला ज्ञान किती आहे, मी पुन्हा तिथंच येतो, आणि कारण तुम्हाला पुन्हा लक्षात यावं की मी काय सांगत होतो की प्रत्येकाकडे ज्ञान आहे, पण ते स्थिर किती आहे? स्थिर का नाही? तर असलेलं ज्ञान प्रामाणिक नाही. कसं नाही? फक्त पोट भरण्यासाठी आम्ही ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ज्ञानाचा दोष आहे का? नाही, ज्ञान निर्दोष आहे, परंतु त्या उद्देशामध्ये आमचा दोष आहे, आणि त्याच्यामुळे निर्दोष असलेल्या ज्ञानाचा गैरवापर, उद्देश चुकीचा असल्यामुळे निर्दोष ज्ञानाचा गैरवापर. आता हे लक्षात आलं की नाही? आणि म्हणून आपल्याकडे जे ज्ञान आहे ते प्रामाणिक असावं. आपणाला बोलायचं ठरलं तर आधी ठरवायचं की असं मला वागायचं आहे, आणि जेवढं वागता येते तेवढंच मला बोलायचं आहे, असं ठरवत गेलं तर ते प्रामाणिक ज्ञान आहे, आणि ते स्थिर राहते. समाजामध्ये सगळे घोटाळे पाहायला मिळतात. एवढं मोठं माणूस आणि एवढं चांगलं माणूस आणि एवढं ज्ञानी माणूस आणि असं कसं झालं, ते असंच होते. ते प्रामाणिक नाही, ते हायब्रिड बोर आहे, गावरानी नव्हते. म्हणून उलटू पडावं लागतं. पतन 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 होत राहत. प्रामाणिकता नाही. आणि प्रामाणिक ज्ञान आलं की ते स्थिर होते, आणि ते स्थिर झालं की सांसारिक वस्तुपदार्थाची रुची आपोआप कमी होते. मग त्याला पृथ्वी मोलाचे मणी दिले तरी त्याच्यामध्ये काय पाहतो तो? राम. ज्याच्यात राम नाही त्याचं काही काम नाही. हे दाखवलं. त्याला काही त्या जानकी मातेच्या हाराचा द्वेष नव्हता, ईर्ष्या नव्हती, पण हे दाखवायचं होतं त्याला. तितका येडा नव्हता ते. बुद्धिमताम वरिष्ठम. पण त्यांना दाखवायचं होतं की असं आहे. माता जानकीचा बी भ्रम दूर करायचा होता. जानकीला वाटत होतं की राम काहीच देत नाही हनुमंताला. तेव्हा मग रामानं सांगितलं, वेडे तुझ्यापेक्षा मला जास्त त्याची तळमळ आहे, परंतु काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. जानकी तिला जीव जरी दिला, त्या मारुतीला जीव जरी दिलो मी तरी कमी पडते. असल्या नाशक्या वस्तू देऊन त्याचे उपकार फेटणार नाहीत. आणि ते मागतच नाही. पोहोचलेला एक शिखर गाठलेला महात्मा एका स्टेजला गेलेली, त्यांची ते
परिस्थिती हनुमानजी महाराजांची, म्हणून त्या तत्वाला धरून त्यांनी जीवन जगले. तर प्रत्येक जीवानं परमार्थ करायचा असेल तर एक प्रयोजन ठरवा, एक उद्देश ठरवा, एक मेढ रवा, एक अधिष्ठान ठेवा, एक मुद्दा ठेवा की आम्हाला का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे. बदलायचं आहे आम्हाला, या पद्धतीनं आम्हाला बदलायचं आहे. आणि कोण बदलते, कसं बदलतात, याच्यावर थोडीशी चर्चा करू आपण. वेळ तर आहे थोडंसं. सृष्टी निर्माण करण्याचे 2 प्रकार आहेत. कालपासून माझ्या डोक्यात तेच घुमालंय, हे सांगून देतो, आता बाहेर काढून टाकतो, है ना. सांगू ना, तर ठीक आहे. एक आहे बिंदू परंपरा आणि एक आहे नाद परंपरा. अशा 2 परंपरा आहेत आणि ह्या दोन्हीही सृष्टी निर्माण कार्यामध्ये प्रवृत्त आहेत. आपल्याच भाषेमध्ये सांगतो, मराठीमध्ये. याच्यासाठी आरामानं सांगालो की तुम्हाला ऐकायला वेळ मिळावं, ध्यान लावायला थोडंसं. हे शरीर 5 कोश आहेत याच्यामध्ये. कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, मनमय कोश, असे हे 5 कोश आहेत. अन्नापासून तयार झालेलं हे शरीर आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. 3रा अध्याय ज्ञानेश्वरीचा. अन्नात भवन्ति भूतानि, हे तुम्ही आम्ही जे जन्माला आलो की नाही, हे अन्नापासून जन्माला आलो. हे तुम्हाला पटतंय? नाही पटत. आता सांगतो की जे मनुष्य अन्न खाते त्या अन्नाचे काही भाग होतात. स्थूल भाग, सूक्ष्म भाग, त्याच्यापेक्षा सूक्ष्म भाग, असे भाग बनतात. एक अन्नाचा जो वरचा स्थूल भाग आहे, शरीराला आपण जेवढं खातो तेवढं बाहेर पडत नाही. त्याच्यातलं काही सार आपल्या शरीरामध्ये जिरून बाकीचं जे नको आहे ते बाहेर पडते. त्याला मल विसर्जन म्हणतो आपण. बाहेर पडते मल, जिथं शरीराला त्याचा उपयोग नाही ते काय होते, बाहेर पडते. आणि ज्याचा उपयोग आहे ते शरीरामध्ये. म्हणून आपण हे लहान होतो, शरीर कसं होतं, लहान होतं. असं वाढत वाढत वाढलं. कशानं वाढलं, ते शरीराचा भाग आपल्यामध्ये घेत गेलं अन्नाचा, त्याच्यामुळे शरीर वाढत गेलं, पुष्टी भरत गेली. तर त्याच्यातला मोठा भाग जे आहे ते मल विसर्जनामध्ये जाते. त्याच्यापेक्षा सूक्ष्म भाग आहे त्याचं अस्थि बनते, हाड बनते. त्याच्यापेक्षा सूक्ष्म भाग आहे त्याचं मांस बनते. त्याच्यापेक्षा सूक्ष्म भाग आहे त्याचं रक्त बनते. आणि त्याच्यापेक्षा अतिसूक्ष्म भाग आहे त्याचं वीर्य बनते शरीरामध्ये, शुक्र. तर अतिमोलाचं शरीरामध्ये अनमोल वस्तू आहे वीर्य, प्रत्येकाच्या शरीरामध्ये. आणि त्याच्यापासून हे शरीर निर्माण होते. अन्नापासून रक्त बनते, वीर्य बनते आणि त्याच्यापासून हे शरीर बनते. तर आता हे कुठं, कशापासून निर्माण झाली भूतसृष्टी? अन्नात भवन्ति भूतानि, हे अन्नापासून तयार झालं. म्हणून हे शरीर जे स्थूल शरीर आहे तुम्हाला वर दिसायला, याला अन्नमय कोश म्हणतात. कोणतं हे? आणि याला आपण काय म्हणालो की हे मी आहे. अन्नमय कोशाला मी. असं एका एका कोशातून
आपण कोसभर दूर जावं लागते, बाहेर निघावं लागते. असं ते आता नंतर आपण पाहू. तर हे कोश आहे. कोणतं कोश आहे? अन्नमय कोश. म्हणून हे बिंदू परंपरा आहे. रक्त, रेत, वीर्य बिंदूपासून हे गर्भामध्ये हे शरीर तयार झालं, याला म्हणतात बिंदू परंपरा. तुमचं आमचं शरीर असं निर्माण झालं. ही कोणती परंपरा? सृष्टी निर्माण करण्याची बिंदू परंपरा आहे. आणि दुसरी आहे, माणूस जन्माला आलं, परंतु त्याच्यामध्ये माणुसकी, त्याच्यामध्ये एक विचार, त्याच्यामध्ये संस्कार, त्याच्यामध्ये ज्ञान, त्याच्यामध्ये जे काही आहे हे सगळं तयार करणं, त्याला जन्माला आणणं हे गुरुचं काम आहे. हे कोण करते? पिंडदान, पिंडाला निर्माण करणारी बिंदू परंपरा. पण पिंडामध्ये एक संस्कार, एक विचार पैदा करणारे कोण? गुरु. याला कोणती परंपरा म्हणतात? नाद परंपरा. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, हे नाद परंपरा आहे. गुरुनं एक सृष्टी निर्माण केली, पैदा केले. हे गुरुचे, आपण काय म्हणतो? गुरुचे शिष्य, गुरुचे लेकरं. गुरुला आपण माय म्हणतो की नाही? त्वमेव माताच पिता त्वमेव. पालन करते, सृजन करते म्हणून पिता आहे, पालन करते म्हणून माता आहे. आपणाला आपला दुसरा जन्म झाला. गुरु करण्याच्या आधी एक जन्म, केल्यानंतर दुसरा जन्म. प्रत्येक माणसाचं बघा ना, जसं आधी दारू पित होता, पुन्हा माळ घातली, काय झालं? ते दुसरा जन्म झाला असं म्हणतो ना आपण. तसं आपणाला 2 बार जन्मावं लागते, याला द्विजन्म म्हणतात. तर गुरुनं पैदा केलेली सृष्टी आहे, याला नाद परंपरा म्हणतात. याच्यासाठी गुरुला ब्रह्मा असं संबोधित केलेलं आहे. गुरुर, कशामुळे ब्रह्मा आहे गुरु? आपल्यामध्ये विचार पैदा करते, ज्ञान पैदा करते आपल्यामध्ये. अशा पद्धतीनं आपणाला निर्माण करते गुरु, म्हणून गुरु ब्रह्मा आहे एक. आणि त्याच्यानंतर आपल्याला मागे पुढे उभा राहे सांभाळीत, हे सांभाळ करते म्हणून गुरुर विष्णू. कोण आहे गुरु? विष्णू आहे. ब्रह्मा कशामुळे आहे लक्षात आलं? नंतर विष्णू आहे, सांभाळ करते, सांगत राहते, संदेश देतात, निर्देश देतात, आदेश देतात, आज्ञा करतात, त्याचं आपण पालन करीत राहतो म्हणून सुरक्षित राहतो, असं आपलं पालन करते. हे कोण? विष्णू आहे. तेच गुरु. आणि तेच गुरु पुन्हा आपलं आयुष्य संपल्यानंतर आपणाला एक निर्वाण, एक परमधाम, एक निजधाम अशा ठिकाणी घेऊन आपल्यामध्ये विलीन करून घेते, तेव्हा तेच महेश आहे. निर्वाण रूप. कोणतं रूप म्हणतात? नमामि शमीशान निर्वाण रूपम. आता मी माझ्या भाषेमध्ये सांगतो, तुम्ही ध्यान ठेवा. ब्रह्माला निर्माण रूप म्हणायचं. कोणता? निर्माण रूप. विष्णूला निर्वहन रूप. मी माझी भाषा सांगालो, तुम्ही कुठं पुस्तकामध्ये बघू नका. निर्माण रूप ब्रह्मा, निर्वहन रूप विष्णू आणि निर्वाण रूप महेश. म्हणून गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देवो महेश्वर. तुम्हाला काय वाटते की ब्रह्मा वेगळा देव आहे? 3 देव आहेत. देव 3 नाहीत, तुमचे दिमाग 3 झाले. तत्व हे एकच आहे. जेव्हा निर्माण करते तेव्हा तेच ब्रह्मा आहे, जेव्हा पालन करते ते विष्णू आहे, जेव्हा संहार म्हणजे निर्माण देते तेव्हा तेच महेश आहे. हे 3 नाहीत. आपणाला कळत नाही म्हणून 3 तिरपट होऊन गेलं.
ते एक हे एक हे एक होऊन गेलं. मग ते कोणाचा देव, वाण्याचा देव, हे कोणाचा देव, कोमट्याचा देव, हे कोणाचा देव, मराठ्याचा देव, हे पसारा होऊन गेला. याच्यासाठी सत्संगमध्ये आपणाला निर्माण करण्यासाठी आपण आलेले आहोत, आहे की नाही? काहीतरी निर्मिती झाली पाहिजे सत्संगातून, काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे सत्संगातून, निष्पन्न झालं पाहिजे, काहीतरी निर्मिती झाली पाहिजे. काहीच होत नाही तर काय उपयोग? पालत्या घागरीवर पाणी म्हणतात ना, सरळ सरळ. अशी परिस्थिती येऊ नये आपल्या जीवनामध्ये. तर हे निर्वाण निर्माण निर्वाण रूप हे सगळे ध्यान ठेवा. हे गुरुतत्व आहे. राम, लक्ष्मण, सुग्रीव सगळे एकत्रित आले, सीताशुद्धीची सुरुवात केली. एवढ्यामध्ये हनुमंताची शक्ती प्रगट झाली. आणि तेव्हा रामानं अगस्ती मुनीला विचारलं की हनुमंताची एवढी शक्ती होती तर हे वाळीचा वध हनुमंतानं का केला नाही? हो, थोडक्यात सांगतो, हे जास्त लांबण नाही. तेव्हा सांगितलं की हे हनुमानजी जेव्हा पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता राजा दशरथानं, तेव्हा त्याच्यातून प्रसाद निघाला होता. त्याच्यातून ते अर्ध्या भागाचे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आहेत आणि आपोट एक भागाचा हनुमान आहे. तर सगळ्यात शक्ती कोणात जास्त राहते? हनुमानमध्ये राहते. आणि म्हणून हनुमानजी अतुलित बलधामम हेमशैलावदेहम दंजवन कृशाणम ज्ञानिनाम अग्रगण्यम असं नाव त्या हनुमंताला आलेलं आहे. अशी कथा अगस्ती मुनीनं सांगितली. आणि याच्यानंतर ते मग शक्ती कुठे गेली तर त्यांना श्राप झाला होता. ते समुद्राच्या नदीच्या काठावर जे काही ऋषीमुनी तप करत होते, जप करत होते, अनुष्ठान करत होते, तर त्यांच्या झोपड्या न्यायच्या समुद्रामध्ये टाकायच्या. इथून न्यायचं, दूर माळावर नेऊन ठेवायचं. ते पुन्हा ऋषी आणि ते झोपडी तयार करायची, पुन्हा यानं घेऊन जायचं, असं करू लागलं हनुमान. माकडचेष्टा, मरकटचेष्टा. ते सगळ्या ऋषी मुनीने काय केले की म्हणले आता काय करावं म्हणून श्राप दिला त्याला की तुझी शक्ती लुप्त होऊन जाऊ दे तुझ्यामध्ये. हे मोठे मोठे घरं, आश्रम उचलून नेऊन टाकाले. कोणाची माळच घेऊन जायची, जपायची, कोणाचं काहीच करायचं, कोणाच्या तोंडालाच काही तर काळं लावायचं, काहीतरी करत राहायचं. शक्ती लुप्त होऊ दे म्हणून श्राप दिला होता. आणि पुन्हा शाप मिळाला की रामाची भेट होईल तेव्हा तुझी शक्ती प्रगट होईल. असं ते रामाची, हनुमंताची कथा सांगितली. आणि त्याचं बळ सांगत असताना जेव्हा श्राप देण्याच्या आधी हनुमंतामध्ये बळ किती होतं तर जन्मल्यावर आई काहीतरी फळं आणावं म्हणून बाहेर गेली होती, अंजनी माता. तेव्हा याला भूक खूप लागली होती, रडू लागला होता. आणि एवढ्यामध्ये सूर्य दिसला लाल लाल. तर आपली माय आणेल तेव्हा अनिल म्हणला आपल्या आपण जाऊन खावं म्हणून मारली उडी सूर्याकडे. आणि जाऊन सूर्याला गिळला. सगळे देवता आल्या, अंधार पडला, युद्ध झालं. व थोडक्यात सांगालो तिथं कुबेर आला, ब्रह्मा आला, इंद्र आला, चंद्र आला, सूर्य सगळे जमा झाले. महादेव सगळ्यांनी युद्ध केलं परंतु हनुमंताने काही ते मानलं नाही. तेव्हा राहू केतूला बी मार दिला. आणि त्याच्यानंतर इंद्राने एक वज्राचा मार दिला. हनुमानजी खाली पडला. तर एका दर्यामध्ये वायुपुत्र असल्यामुळे वारं आलं, त्याला आपल्या मांडीवर घेतलं. हनुमंत बेहोश होता. आणि वाऱ्यानं ठरवलं की आता माझा पुत्र जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मी हवा बंद करून टाकतो. तर हवा बंद केल्यावर हवाच बंद होऊन जाते सगळ्याची, सगळे पंक्चर होऊन गेले. ब्रह्मदेवाचं पोट फुगू लागलं, महादेवाचं पोट फुगू लागलं. इंद्र कडला ऑक्सिजन मिळणार गेलं. रिम्समध्ये जाऊन बघितलं तिथं बी रिकामी नाही, काहीच कुठंच काही मिळणार गेलं. त्यावेळेस सगळे देव मिळून आले. इथं वाऱ्यापाशी पाया पडू लागले की म्हणले असं करू नको, सारी सृष्टी बुडून जाते, आवेळी प्रलय होऊन जाते. प्रार्थना केली. त्यावेळेस प्रत्येक देवाने एक एक वरदान देऊन टाकलं. इंद्रानं सांगितलं की याच्यानंतर माझं वज्र जरी
मारलो तरी याचं शरीरच वज्रासारखं होईल, माझं वज्र लागणार नाही. काळानं सांगितलं की माझं यमदंड याला लागणार नाही, असं प्रत्येकाने वरदान दिलं. अग्नीनं सांगितलं की मी याला कधी जाळणार नाही, पाण्यानं सांगितलं की मी कधी बुडीणार नाही. फायदाच झाला की आता हे एक सगळ्या सबसिड्याच मिळाल्या हनुमंताला. एवढ्या सबसिड्या बिना आंदोलन, एका वाऱ्याच्या आंदोलनानं एवढ्या सबसिड्या मिळाल्या, सगळे वरदान मिळाले. आणि ते सगळे देवाच्या शक्त्या कुठं आल्या? हनुमंतामध्ये आल्या. त्याच्यामुळे तुळशीदास महाराजांना सांगितलं की तुम्ही इकडं तिकडं कोण्या बी देवाला भटकू नका. और देवता चित्तन धरी हनुमत सेई. का? हनुमंताची सेवा केली की सगळ्या देवाची सेवा केली जाते. म्हणून हे तुलसीदास महाराज म्हणून आम्ही सांगितलं तुम्हाला की हनुमान चालीसा करीत राहत, तुम्हाला कळतच नाही. अनेक दुसरे देव भटकत राहायचं इकडं तिकडं तिकडं इकडं, काय करणार? म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी घातलं की सगळे फांद्या फाटे पानं सगळे हिरवे होतात, पाणी पोचून जाते. तसं गुरुची पूजा केली की सगळ्या देवता प्रसन्न होतात. म्हणून हे आदिनाथ गुरु आहे, महादेवाचा अवतार आहे, 11वा रुद्र आहे, हनुमान आहे, जगद्गुरु आहे. गुरुची उपासना हनुमान चालीसा केली की 33 कोटी देवाला आपली उपासना पोहोचून जाते. एवढं स्पीड प्रवचन आहे आज. असं कधी बोलाय नाही ना तुम्हाला, कारण वेळ जास्त व्हायला काय की म्हणून मला भीती वाटेल. तर असं हे आजची कथा आहे. हनुमत सेई सर्व सुख करी. तर हनुमत भजन नामस्मरण करीत जा, हनुमान चालीसा करीत जा, उपासना करीत जा. ठीक आहे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. येणारा काळ आता गणेशोत्सवाचा काळ आहे. या काळापासून जरा सावधान राहा. कोणाकोणाला गेलते की आता हे काळ सगळ्यामध्येच आता एक जोश येते आणि होश समाप्त होऊन जाते. हिंदू धर्मामध्ये अनेक सणवार जे आहेत ना, याचे मुख्य उद्देश बाजूला ठेवून हे हिंदू समाज पूर्णपणे बर्बाद होत चाललेला आहे. अनेक खर्च करत पैसे रुपये खूप खर्च करून बर्बाद होत चाललेला आहे. याच्यामध्ये आशाही काहीच नाही, उद्देश काही नाही, प्रयोजन नाही, याच्यापासून मिळणार काहीच नाही. आतापर्यंत कोणाला काही मिळालं नाही, गेलंच खिशातलं, पण मिळालं काही बी नाही. मग ते लक्ष्मी असो, गणपती असो, दुर्गा असो, नवरात्री असो, काय बी असो, काय बी असो, सगळं सोंग वाढत चाललं आहे, प्रमाण वाढत चाललं आहे, बोर मोठं होत चाललं आहे, परंतु विटॅमिन कमी व्हायले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान